तो आपला राग कंट्रोल करू शकला नाही. पुढच्या क्षणी त्याने साईड टेबलवर ठेवलेल्या वस्तू उचलल्या आणि रागाने जमिनीवर आपटल्या. त्या आवाजाने वाणी घाबरून बेडच्या एका कोपऱ्यात सरकली. "काय झालंय तुला?" विक्रांत ओरडला. वाणी पुन्हा रडू लागली. तिचं रडणं पाहून विक्रांतने कपाटात ठेवलेली बंदूक काढली आणि वाणीकडे पॉइंट केली. त्याला वाटलं वाणी घाबरेल आणि पुन्हा आधीसारखी होईल. कदाचित त्याला मुलींना समजून घेण्याची समज नव्हती, कारण तो त्याच्या आजूबाजूला फक्त पुरुषांना पाहून मोठा झाला होता. गन पॉइंट करून तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत होता. काही क्षण भीतीचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले, पण ते क्षणातच नाहीसे झाले. वाणीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. ती झटकन पलंगावर उभी राहिली, चालत खाली आली आणि थेट बंदुकीच्या समोर उभी राहून म्हणाली, "प्लीज शूट मी." विक्रांत शॉक झाला. वाणी आपली जीवाची भीक न मागता त्याला शूट करायला सांगत होती. तो थक्क होऊन तिच्याकडे पाहू लागला. वाणी हात जोडून पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "कृपया मला शूट करून टाका. आता संपवून टाका सगळं. मी हे आणखी सहन करू शकत नाही. आत्महत्या करण्याचं पाप लागण्यापेक्षा तुम्हीच मला संपवा. तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलंय, माझी दुनिया नष्ट केली आहे, तर माझा जीवही तुमच्या हातूनच जाऊ द्या." "मी तुझं आयुष्य बर्बाद केलं?" विक्रांतने बंदूक खाली केली आणि दुसऱ्या हाताने वाणीचे केस ओढत म्हणाला, "कसं बर्बाद केलं मी तुझं आयुष्य? तुला तर खुश व्हायला पाहिजे. विक्रांत सिंगचं मन तुझ्यावर आलंय. मुली तर माझ्याजवळ येण्यासाठी मरतात आणि मी ती संधी तुला देत होतो. संधी त्यांना द्या ज्यांना ती संधी हवी आहे. मला ती कधीच नको होती आणि कॉन्ट्रॅक्ट पण संपलं ना, मग आता हे सगळं का करताय?" वाणी केस त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत डोळ्यात पाणी आणून रागाने म्हणाली, "का? काय कमी आहे माझ्यात? बघ मला, माझ्यापेक्षा चांगला मुलगा तुला मिळाला असता." "बरोबर बोलताय तुम्ही," वाणी हलकं हसत म्हणाली. हे ऐकून विक्रांतला थोडा आनंद झाला. त्याची वाणीच्या केसांवरील पकड थोडी सैल झाली. वाणीने त्याचा फायदा घेत केस सोडले आणि ओरडून म्हणाली, "हो, बरोबर बोलताय तुम्ही. मला विकत घेणारा तुमच्यापेक्षा चांगला अजून कोण मिळणार, ज्याने मला स्वतःची स्लट बनवून ठेवलंय." स्लट हा शब्द ऐकताच विक्रांत संतापून पेटून उठला. ज्या हाताने त्यांनी बंदूक पकडली होती त्या हातानं त्यानं तिच्या गालावर थापड मारली. बंदुकीच्या हँडलचा कोपरा वाणीच्या कानाजवळ लागला आणि तिथं एक कटचं निशाण उमटलं. पण विक्रांतला ते दिसलं नाही, कारण थापड बसताच वाणीने हात गालावर ठेवला होता. आपला झुकलेला चेहरा वर करत वाणीने विक्रांतकडे पाहिलं आणि म्हणाली, "बरोबर म्हणत आहात तुम्ही. जबरदस्ती तर तुम्ही केली नव्हती माझ्यावर, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. मी तुमच्याकडे नोकरी करत होते. मी प्रामाणिक नव्हते का? मी मेहनती नव्हते का? मी या 3 वर्षात तुमच्या विश्वासाच्या लायक बनली नाही का? एक गोष्ट सांगा सर, जर तुम्हाला एवढंच मला आनंदी करायचं होतं, जर खरंच तुम्हाला माझं सुख हवं होतं, तर माझं लोन का नाही पास केलं? 40 लाख माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, पण विक्रांत सिंगसाठी 40 लाखाची व्हॅल्यू समुद्रातील एका पाण्याच्या थेंबासारखी होती." विक्रांत शांतपणे तिचं सगळं ऐकत होता. आज कित्येक दिवसानंतर वाणी इतकं बोलत होती. "तुम्हाला माहीत आहे, तुमच्या बर्थडेच्या दिवशी जी पार्टी ठेवली होती, तुम्ही गेस्टना जे रिटर्न गिफ्ट दिलं होतं त्याची किंमत काय होती?" विक्रांत गोंधळून तिच्याकडे पाहू लागला की ती नेमकं काय बोलत आहे. वाणी हलकेच हसली आणि म्हणाली, 5 करोड. तुम्ही तुमच्या गेस्टला 5 करोड रुपयाचं रिटर्न गिफ्ट दिलं आणि त्या संपूर्ण पार्टीवर 33 कोटी 50 लाख खर्च केले. तुमच्या सगळ्या खर्चाचा हिशेब होता माझ्याकडे. एका बर्थडे पार्टीवर तुम्ही 23 कोटी उडवू शकता, पण तुमच्या स्वतःच्या सेक्रेटरीला, जी प्रामाणिक आहे, जी आयुष्यभर काम करून ती रक्कम परत करायला तयार आहे, तिला 40 लाख कर्ज देण्याआधी तुम्ही एक नीच अट ठेवलीत. असंच दिलं असतं कर्ज तर देव झाला असता तुम्ही माझ्यासाठी. कदाचित आयुष्यभर तुमची पूजा केली असती मी, तरी तुमचे ते उपकार फेडू शकले नसते. पण तुम्ही काय केलंत? माझी किंमत लावलीत, मला विकाऊ बनवलंत. आता आयुष्यभर मी एकटी राहीन. ना कुणी जीवनसाथी असेल, ना मी कुणावर प्रेम करू शकेन, कारण मला स्वतःचीच लाज वाटते." हे बोलून वाणीने आपले हात चेहऱ्यापासून हटवले. तिच्या कानापासून गाल आणि गळ्यापर्यंत रक्तच रक्त होतं. अर्धा चेहरा रक्ताने माखलेला पाहून विक्रांतचे डोळे विस्फारले. त्याच्या हातातून बंदूक खाली पडली आणि तो घाईघाईने तिच्याकडे धावला. "हे काय झालं?" विक्रांतनं तिचा चेहरा हातात घेण्याचा प्रयत्न केला, पण वाणीने त्याचा हात झटकून दिला आणि किंचाळली, "दूर राहा माझ्यापासून. आय हेट माय सेल्फ जेव्हा तुम्ही मला स्पर्श करता." विक्रांतने तिला जोराने धरलं आणि तिचा हात चेहऱ्यावरून दूर केला. आता त्याला तिच्या कान आणि गालाच्या मध्ये एक कटचं निशाण दिसलं. "हॉस्पिटलला चल," तो म्हणाला आणि तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. "मला कुठेही जायचं नाही. बरं होईल जर मी मेले."
पुढचं वाक्य तिच्या तोंडातच राहिलं, कारण तोपर्यंत विक्रांतने तिला उचलून खांद्यावर घेतलं. वाणी त्याच्या पाठीवर मुक्के मारत होती, पण विक्रांतवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. विक्रांतने वाणीला आपल्या गाडीत बसवलं. वाणीने आता विरोध करणं सोडून दिलं होतं. ती शांतपणे सीटला टेकून बाहेर पाहत होती. विक्रांत ड्रायव्हिंग सीटवर बसला. तो वाणीला थेट डॉक्टरांकडे घेऊन गेला. विक्रांत तिथे पोहोचताच डॉक्टर तिची तपासणी करण्यासाठी पुढे आले. वाणीच्या चेहऱ्यावर वेदनेचं कोणतंही चिन्ह नव्हतं. ती गपचूप एका मूर्तीप्रमाणे बसली होती. डॉक्टरने कापसाने जखम स्वच्छ केली. कट फार खोल नव्हता, पण चेहऱ्यावर असल्यामुळे विक्रांतने डॉक्टरला सांगितलं, अशी ट्रीटमेंट करा की एकही खून चेहऱ्यावर दिसायला नको. वाणीने हळूच पापण्या वर केल्या आणि विक्रांतकडे पाहिलं. जणू तो असं दाखवत होता की तो तिची किती काळजी करतो. सर, इंजुरी आहे. थोड्या काळासाठी निशाण राहू शकतं, डॉक्टर म्हणाले. विक्रांत पुढे आला. डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना सरळ उभं केलं आणि म्हणाला, ट्रीटमेंट अशी हवी की एक छोटासा डागसुद्धा तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही पाहिजे. तुमच्याकडून होत नसेल तर दुसऱ्या कोणाला बोलवा. डॉक्टर थुंकी गिळत म्हणाले, होईल, माझ्याकडून होईल सर, मीच करतो. विक्रांतने कॉलर सोडली. डॉक्टरांनी वाणीला ट्रीट केलं. त्याने वाणीच्या चेहऱ्यावर पट्टी बांधली आणि तिला थोडा वेळ विश्रांती घ्यायला सांगितलं. थोड्याच वेळात एक नर्स औषध आणि पाणी घेऊन आत आली. वाणीने औषध तोंडात टाकून पाणी पिण्यास सुरुवात केली. इतक्यात दारातून आवाज आला, वाणी, तू ठीक आहेस ना? वाणीची नजर दाराकडे गेली. अमर तिथे उभा होता. त्याला पाहताच वाणी जी आतापर्यंत टेकून बसली होती, सरळ बसली. अमर पुढे आला. त्याने अजून विक्रांतला पाहिलं नव्हतं, कारण विक्रांत थोड्या साईडला असलेल्या सोफ्यावर बसला होता. तू ठीक आहेस ना, म्हणत अमरने वाणीच्या हातावर आपला हात ठेवला. विक्रांत जो आतापर्यंत बसून वाणीकडे पाहत होता, आता त्याची नजर सरळ अमरच्या हातावर गेली, जो हात वाणीच्या हातावर होता. वाणी मान हलवत म्हणाली, हो, मी ठीक आहे. फक्त थोडं लागलं आहे. ठीक होईल. लागलं कसं तुला? अमरने काळजीने विचारलं. तुला खूप काळजी आहे तिची बहुतेक. वाणी काही बोलणार इतक्यात विक्रांत सोफ्यावरून उठत म्हणाला. अमरची नजर आत्ता विक्रांतवर गेली आणि तो झटकन उभा राहिला. नाही सर, तसं काही नाही, अमर घाबरत म्हणाला. कालच समजावलं होतं तुला. तिला हात लावण्याआधी 10 वेळा विचार कर. बहुतेक तू माझं बोलणं सिरियसली घेत नाहीयेस. विक्रांत अमरकडे येत म्हणाला. सॉरी सर, आपण जसं विचार करताय तसं काही नाही आहे, अमर थरथरत म्हणाला. मी काय समजतो आणि कसं समजतो हे फक्त मीच जाणतो. तू त्याचा अंदाजही लावू शकत नाहीस. विक्रांतने अमरचा हात पकडून त्याला बेडपासून दूर उभं केलं आणि ज्या खुर्चीवर अमर बसला होता त्यावर स्वतः जाऊन बसला. वाणीने अमरकडे पाहून डोळ्यांनीच त्याला आश्वासन दिलं की ती ठीक आहे. ती ठीक आहे हे पाहून अमरलाही समाधान वाटलं. थोड्या वेळाने डॉक्टरांनी वाणीला घरी घेऊन जाण्यास सांगितले. विक्रांत पुढे आला. वाणी 2 पावलं मागे सरकत म्हणाली, मला माझ्या घरी जायचं आहे. विक्रांतने तिच्याकडे रोखून पाहिलं. काही क्षण तो तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. वाणी विक्रांतला ज्या पद्धतीने घाबरत होती ते विक्रांतच्या मनाला टोचत होतं. कोण जाणे काय विचार करून विक्रांत अमरला म्हणाला, वाणीला तिच्या घरी सोडून ये. फक्त वाणीच तिच्या घरी जाईल. तू खालूनच तुझ्या घरासाठी निघून जायचं. हे ऐकून अमरच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. तो लगेच पुढे येत म्हणाला, ओके सर, मी वाणीला तिच्या अपार्टमेंटपर्यंत सोडून तिथूनच घरी निघेन. ही गोष्ट ऐकून वाणीसुद्धा आनंदी झाली. तिला अपेक्षा नव्हती की विक्रांत इतक्या सहज तिला जाऊ देईल. तिच्या चेहऱ्यावर उमटलेली ती खुशी पाहून विक्रांतच्या मनालाही क्षणभर दिलासा मिळाला. वाणी जलद पावले टाकत अमरच्या कारमध्ये बसली. विक्रांत तिचा आनंद शांतपणे पाहत होता, जणू एखाद्या कैदेतून मुक्त झालेली व्यक्ती. आणि खरंच होतं ते. ती विक्रांतच्या कैदेतून सुटून मुक्त झाली होती आणि म्हणूनच इतकी आनंदी होती. कार ड्राईव्ह करत असताना अमर म्हणाला, तू ठीक आहेस ना? त्या सायकोने तुझ्यासोबत काही चुकीचं तर केलं नाही ना? माझ्यासोबत जे चुकीचं व्हायचं होतं ते आधीच होऊन गेलं आहे. आता आणखी काय चुकीचं होणार? वाणी हरवलेल्या नजरेने खिडकीबाहेर पाहत म्हणाली. वाणी, पूर्ण आयुष्य पडलंय तुझ्यासमोर. एवढी डिसअपॉइंट होऊ नकोस, अमर म्हणाला. तिला माहीत होतं की विक्रांत इतक्या सहज तिचा पाठलाग सोडणार नाही. अमरचं बोलणं ऐकून ती हलकसं हसली. अमर वाणीला तिच्या अपार्टमेंटजवळ सोडतो आणि विक्रांतने सांगितल्याप्रमाणे तिच्या घरी न जाता तिथूनच आपल्या घरी निघून जातो. घरी पोहोचताच वाणीने सर्वात आधी तिच्या अम्मा आप्पांना फोन केला. त्यांना आपली खुशाली सांगून तिने फोन कट केला. मग लॅपटॉप उघडला आणि आपलं रेझिग्नेशन लेटर टाईप करून कंपनीला ईमेल केलं. आता तिला तिथे काम करायचं नव्हतं.
तिथे काम करण्याचं आता काही कारणही नव्हतं. तिला लवकरात लवकर विक्रांतपासून दूर जायचं होतं. पण तिलाही माहीत होतं की ती असंच पळून जाऊ शकत नाही. वाणी कुठे आहे हे शोधायला विक्रांतला वेळ लागणार नव्हता. त्यामुळे तिने त्रिभुवनजींशी बोलायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत मीटिंग अरेंज करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांतला अपेक्षा नव्हती की वाणी आज ऑफिसमध्ये येईल. पण वाणी कोणताही उत्साह किंवा आनंद न दाखवता शांतपणे आपल्या कॅबिनमध्ये बसून आपलं काम पूर्ण करत होती. तिने आजच्या मीटिंगचं शेड्यूल टेबलवर ठेवलं आणि आपल्या जागेवर जाऊन बसली. तेवढ्यात अमर आत येऊन सांगतो, मिस माया भेटायला आल्या आहेत. मायाचं नाव ऐकताच वाणीची नजर नकळत विक्रांतकडे वळली. विक्रांत शांतपणे म्हणाला, तिला सांग मला तिला भेटायचं नाही. सर, तुमचे वडील आणि तिचे वडील सगळे सोबत आहेत, अमर म्हणाला. हे ऐकताच विक्रांत समजून गेला की मायाने कदाचित लग्न तोडण्याची गोष्ट आता सगळ्यांना सांगितली आहे. ठीक आहे, पाठव त्यांना, असं म्हणून त्याने आपल्या समोरच्या सगळ्या फाईल्स बाजूला केल्या आणि वाणीकडे पाहून म्हणाला, तुझी इच्छा असेल तर आत माझ्या रेस्टरूममध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकतेस. वाणीने नकारार्थी मान हलवली आणि कोणतेही उत्तर न देता आपलं काम करत राहिली. विक्रांतची इच्छा होती की वाणी तिथून निघून जावी. तो काही बोलणार इतक्या त्रिभुवनजी दरवाजा उघडून आत आले. माया आणि तिचे वडील पण सोबत होते. विक्रांत आपल्या जागेवरून उठून उभा राहिला. तिघेही त्यांच्या जागेवर येऊन बसले तेव्हा विक्रांतही बसला. वाणी आपल्या जागेवरून उठली, कारण हे तिचं काम होतं की कोणी गेस्ट आलं तर त्या वेळेनुसार त्यांना चहा, कॉफी आणि स्नॅक्स घेऊन यायचं. ती बाहेर जाणार इतक्यात विक्रांत म्हणाला, वाणी, गरज नाही, तू तुझ्या जागेवर बस. त्रिभुवनजी, माया आणि तिचे वडील तिघांनी एकदम वळून वाणीकडे पाहिलं. वाणीच्या चेहऱ्यावरच्या पट्टीकडे पाहून त्रिभुवनजी म्हणाले, हे काय झालंय चेहऱ्यावर? वाणीने पटकन आपला हात बँडेजवर नेला आणि म्हणाली, काही नाही सर, फक्त जखम झाली आहे थोडी. त्रिभुवनजींनी पलटून विक्रांतकडे पाहिलं, कारण विक्रांत डोळे बारीक करून वाणीच्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्रिभुवनजींना आतून अंदाज आला की वाणीबरोबर जे काही घडलंय त्यात कदाचित विक्रांतचा हात आहे. पण सध्या माया आणि तिचे वडील तिथे असल्यामुळे ते काही बोलले नाही. ते शांतपणे म्हणाले, तुला विश्रांती घ्यायला हवी. नो सर, तितकं काही लागलेलं नाही. वाणी आपल्या जागेवर बसत म्हणाली, मी तुझं रेझिग्नेशन लेटर पाहिलं. अचानक रिझाईन करायचं का ठरवलंस? त्रिभुवनजींनी विचारताच वाणीच्या रेझिग्नेशनची बातमी ऐकून विक्रांतच्या आत जणू एखादा ज्वालामुखीच फुटला. वाणी पुन्हा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. तो थंड नजरेने वाणीकडे पाहत होता, जणू काही त्यावेळी कॅबिनमध्ये दुसरं कोणी नसतं तर त्याने माहीत नाही वाणीची काय हालत केली असती. वाणी त्रिभुवनजींकडे पाहत म्हणाली, सर, मला थोडा ब्रेक हवा आहे कामातून. गेले 3 वर्ष मी 24/7 काम करते. त्रिभुवनजी मान हलवत म्हणाले, हो, मला माहीत आहे. आजकाल जिथे मुली 9 ते 5ची नोकरी करून थकलो म्हणतात, त्या वयात तू या कंपनीसाठी आणि विक्रांतसाठी दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस दिले आहेत. यावेळीही तुझी सुट्टी कॅन्सल झाली. असं म्हणून त्यांनी विक्रांतकडे एक कटाक्ष टाकला. मी तुझं अप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं आहे. तू जाऊ शकतेस, पण हा महिना तुला काम करावंच लागेल. तोपर्यंत तुझ्या जागी नवीन PA येईल. असं म्हणत त्यांनी विक्रांतकडे इशारा केला. हे ऐकताच विक्रांत म्हणाला, डॅड, ती माझी सेक्रेटरी आहे आणि तिचा रेझिग्नेशन ॲक्सेप्ट करण्याआधी तुम्ही माझ्याशी बोलायला हवं होतं. त्यावर त्रिभुवनजी शांतपणे म्हणाले, नक्कीच, पण इथे सध्या बॉस मी आहे. कोणताही निर्णय मी कोणाला न विचारता घेऊ शकतो आणि सध्या या विषयावर आपण नंतर बोलू. मी इथे तुझ्याशी काही दुसऱ्या गोष्टींवर बोलायला आलो आहे. तेवढ्यात मायाचे वडील मध्येच म्हणाले, विक्रांत, लग्नासाठी तू हो म्हणाला होतास. ॲन्युअल डेच्या पूजेलाही तुम्ही दोघं एकत्र बसला होतात. आम्ही आमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना देखील सांगून टाकलं आहे की तुझं आणि मायाचं लग्न ठरलं आहे आणि आता तू म्हणतोस की तुला लग्न करायचं नाही. मी लग्न नाकारण्याचं कारण जाणून घेऊ शकतो का? विक्रांत एक नजर मागे पाहतो. वाणी तिच्या जागेवर शांतपणे काम करत बसली होती. मग तो मायाकडे पाहत म्हणाला, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं नाही आणि तुम्ही कोणाला सांगितलं किंवा लोकांना कळलं तरी काय फरक पडतो? लग्न फिक्स झाल्यानंतरही तुटतात. इथे तर अजून काहीच ठरलेलं नव्हतं, फक्त बोलणं चालू होतं. विक्रांत, आमचा सोशल स्टेटस इतरांपेक्षा मोठा आहे. आमच्या गोष्टी लगेच पसरतात. मायाचे वडील रागाने म्हणाले, तर मग ह्या गोष्टी पसरत पसरत तुमच्यापर्यंत येत नाहीत का की तुमची मुलगी क्लबमध्ये रात्रभर मुलांच्या भाऊपाशात झुलत असते? विक्रांतसुद्धा तितक्याच रागाने म्हणाला. विक्रांत, त्रिभुवनजी ओरडले.
विक्रांत एक नजर त्यांच्याकडे टाकतो, मग पुन्हा मायाच्या वडिलांकडे पाहून म्हणतो, आपल्या सोशल स्टेटसमध्ये अफवा पटकन पसरतात ना. मग तुम्हाला ही अफवा कशी काय ऐकू आली नाही की तुमची मुलगी ॲबॉर्शन करायला अमेरिकेपर्यंत गेली होती? हे ऐकून माया ताबडतोब उठून उभी राहिली आणि विक्रांतकडे बघत म्हणाली, लग्न तोडायचं आहे तर तोड, पण माझ्या कॅरेक्टरवर बोट उचलू नको. त्यावर विक्रांत हसत म्हणाला, विक्रांत सिंग हवेत बोलत नाही, जे बोलतोय ते सगळं पुराव्यासकट सिद्ध करू शकतो. बोल, दाखवू का पुरावे? मायाने आपल्या वडिलांकडे आणि त्रिभुवनजींकडे पाहून मान खाली घातली. मायाचे वडील पुन्हा म्हणाले, विक्रांत, तू लग्नासाठी होकार दिला होतास. हो, पण मग मला जाणवलं की मी अशा मुलीशी लग्न करून आनंदात राहू शकत नाही, म्हणून मी नकार दिला. विक्रांतने पूर्ण शांततेने उत्तर दिलं. मायाचे वडील रागाने कॅबिनमधून बाहेर निघून जातात. माया विक्रांतकडे पाहून म्हणते, माझा हा अपमान मी विसरणार नाही. याची किंमत तुला मोजावी लागेल. जर मी बदला घेतला नाही तर माझं नाव माया नाही. विक्रांत हसत म्हणाला, सस्त्या वस्तूंचा मला शॉक नाही आणि महाग वस्तूही मी तीच घेतो जी मला खरंच पसंत असते. आणि तुझ्याशी दुश्मनी, ती तर मला फारच आवडली. असं म्हणून त्याने आपली आय ब्लिंक केली. त्रिभुवनजी आपल्या मुलाच्या या वागणुकीला ओळखत होते, त्यामुळे ते काहीच बोलले नाही. वाणीलाही विक्रांतच्या या राग आणि हट्टीपणाची सवय झाली होती. विक्रांतने ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्यामुळे माया पाय आपटत कॅबिनच्या बाहेर निघून गेली. माया बाहेर जाताच विक्रांत त्रिभुवनजींकडे वळून म्हणाला, तुम्ही वाणीचं रेझिग्नेशन ॲक्सेप्ट केलं आहे ते कॅन्सल करा. विक्रांत, ती तिची पर्सनल लाईफ आहे. तिच्या पप्पांचं ऑपरेशन झालं आहे आणि तिला त्यांच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्रिभुवनजी शांतपणे म्हणाले, डॅड, हे तुम्ही मला आधीही सांगितलं आहे. हो, आणि तरीही तू तिथे जाऊन तिला इथे परत घेऊन आलास. त्रिभुवनजी कठोर स्वरात उत्तरले, तिच्याशिवाय माझं काम होत नाही. माझ्यासाठी PA शिवाय काम करणं कठीण आहे. तुम्हाला माझे हेल्थ इश्यू माहीत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्रिभुवनजींना हे समजलं होतं की विक्रांत जाणून बुजून स्वतःला आजारी दाखवतो, फक्त वाणीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी. ते विक्रांतच्या बोलण्याला सहमती दर्शवत म्हणाले, म्हणूनच मी तिला इथे 1 महिना राहायला सांगितलं आहे. तोवर तुझ्यासाठी नवी PA येईल. वाणी तिला सगळं शिकवेल आणि तिची जागा घेईल. तुम्हाला खरंच वाटतं की कोणत्या मुलीत एवढी हिंमत आहे की ती या ऑफिसमध्ये वाणीची जागा घेऊ शकेल? विक्रांत रागाने गरजत म्हणाला. वाणीला दोघांचं बोलणं ऐकू येत होतं, तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती फाईलमध्ये काहीतरी लिहित राहिली. पण तिचं लक्ष लेखनाकडे नसून त्या दोघांच्या संभाषणाकडे होतं. तिला भीती वाटत होती विक्रांत तिचं अप्लिकेशन रद्द करू नये. त्रिभुवनजी किंचित कडक आवाजात म्हणाले, मी बॉस आहे. जर एखाद्या एम्प्लॉईला कंपनी सोडून जायचं असेल तर त्याला जाऊ द्यायला हवं. आणि एक गेली तर 1000 मिळतात. डॅड, तुमच्या PA तुम्हाला 1000 मिळतील, पण मला वाणी नाही मिळणार. ती या जगात एकच आहे आणि ती या ऑफिसमधून जाणार नाही. विक्रांत हार मानायला तयार नव्हता. त्रिभुवनजी म्हणाले, ठीक आहे, 2 महिन्याची सुट्टी देतो तिला, पण मला वचन दे की त्या 2 महिन्यात तू तिला ऑफिसात बोलावणार नाहीस. डॅड, यू नो इट्स इम्पॉसिबल. पण त्याच्या बोलण्याचा त्रिभुवनजींवर किंचितही परिणाम झाला नाही. ते पुन्हा शांतपणे म्हणाले, आता तू ठरव. 1 महिना काम केल्यानंतर वाणी कायमची इथून जाईल किंवा तिला 2 महिन्याची सुट्टी देऊन तुझ्या दिलेल्या तणावातून आणि या कामातून तिला मुक्त करशील. 2 महिने ती फक्त आपल्या आई-वडिलांची मुलगी म्हणून राहील. विक्रांत काही क्षण विचारात पडला. त्याने वाणीकडे पाहिलं, मग त्रिभुवनजींकडे आणि पुन्हा वाणीकडे. ठीक आहे, 2 महिन्यासाठी वाणी तिच्या आई-वडिलांकडे जाईल, पण 2 महिन्यानंतर तिला ऑफिसमध्ये परत यावंच लागेल आणि तुम्ही तिचं रेझिग्नेशन कॅन्सल करा. त्रिभुवनजी उठले आणि वाणीच्या टेबलाजवळ येऊन बसत म्हणाले, आत्ता काय बोलणं झालं तू सगळं ऐकलं आहेस. मी तुला एकच गोष्ट बोलेन, जर नोकरी चांगली असेल तर ती सोडण्यापेक्षा चांगलं होईल की काही दिवस मोकळी राहा. मी तुला 6 महिन्याची सुट्टी देतो. 6 महिने तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहू शकतेस. ही पेड लीव्ह असेल, म्हणजे पगार तुला मिळतच राहील आणि बदल्यात 6 महिन्यानंतर तुला पुन्हा इथे कामावर परत यावं लागेल. विक्रांत रागाने खुर्चीतून उभा राहिला. डॅड, तुम्ही 2 महिने म्हटलं होतं. हो, पण मला वाटतं 2 महिने खूप कमी आहेत. ती 3 वर्षापासून आई-वडिलांपासून दूर आहे. कधी त्यांना भेटण्यासाठी 2 दिवसापेक्षा जास्त सुट्टी घेतली नाही तिने. तिला तिच्या कुटुंबासोबत राहण्यासाठी तेवढा वेळ मिळालाच पाहिजे. तेव्हाच ती इथल्या वाईट आठवणी विसरून नवीन आशेने इथे परत येईल. मला आशा आहे की जेव्हा ती पुन्हा कामावर येईल तेव्हा तुम्हा दोघांच्याही डोक्यात भूतकाळातील जुन्या गोष्टी नसल्या पाहिजेत. नवीन सुरुवात करा. 2 अनोळखी लोकांसारखं भेटा आणि काम सुरू करा.
त्रिभुवनजींच्या बोलण्यावरून वाणीला जाणवलं की त्यांना तिच्याबद्दल आधीपासूनच बरंच काही माहीत आहे. विक्रांतने अचानक पेन होल्डर हातात घेतला आणि टेबलावर आपटत म्हणाला, "डॅड, माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं बंद करा." पण त्रिभुवनजींवर त्याच्या रागाचा काहीच परिणाम झाला नाही. ते आरामात विक्रांतकडे पाहत म्हणाले, "हा राग, ही जिद्द, तुझा बाप आहे मी, तुझ्यापेक्षा दुप्पट आहे माझ्यात. काय वाटतं तुला? मला माहीत नाही तू माझ्या मागे काय करत असतोस? आज या मुलीच्या चेहऱ्यावर हा निशाण पाहून मला लगेच समजलं, हे असंच नाही लागलं. ही तू दिलेली निशाणी आहे." विक्रांतने लाजून आपलं डोकं खाली झुकवलं. "लाज वाटली पाहिजे तुला. ही मुलगी, जिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझा जीव वाचवला. आज तू जे श्वास घेतोयस ना, हे सगळं तिचं दिलेलं आहे. कारसोबत तूही बुडून गेला असतास त्या दिवशी. ड्रायव्हर कार सोडून पळून गेला होता. जर ही सुद्धा पळून गेली असती तर आज तू इथे नसतास. आणि त्या दिवशी तू मला घाबरवण्यासाठी स्लीपिंग पिल्स घेतल्या होत्या. हे मला माहीत नाही असं वाटतं का तुला?" विक्रांत शांत, अपराधीपणे बसलेला होता. त्याला हे माहीत होतं की त्याच्या वडिलांनी सगळं माहीत करून घेतलं आहे की त्याने स्लीपिंग पिल्स इतक्या क्वांटिटीमध्ये घेतल्या नव्हत्या ज्यामुळे तो मरेल. त्रिभुवनजी पुढे म्हणाले, "नव्या पीएचं नाव बेला आहे. ती उद्यापासून जॉईन करेल. तिला काम कसं करायचं ते 1 महिना तू शिकवशील आणि त्यानंतर 6 महिन्यासाठी तू तुझ्या वडिलांकडे जाशील." विक्रांत आपल्या चेअरवर बसून त्या दोघांना बघत होता. त्रिभुवनजी म्हणाले, "तुला तिथून परत इथे यायचं आहे, पण यावेळी विक्रांतची पीए म्हणून नाही. तुझं डिपार्टमेंट आणि ब्रँच दोन्ही बदललं जाईल. मला खात्री आहे की तू तिथे आनंदाने काम करू शकशील." हे ऐकून वाणीला खूप आनंद झाला. नोकरी करणं हे आधीपासूनचं स्वप्न होतं तिचं. 6 महिन्यांची रजा, तेही पगारासहित. तिला तिच्या आई वडिलांसोबत राहायला मिळणार होतं. त्यानंतर परत आल्यावर तिला विक्रांतपासून दूर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट करण्यात येणार होतं. हे त्रिभुवनजींनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे विक्रांतलाही वडिलांच्या विरोधात जाण्याची हिंमत होणार नव्हती. वाणी हो मध्ये मान हलवत म्हणाली, "ओके सर, मी बेलाला सगळं समजावून सांगेन." नंतर त्रिभुवनजी विक्रांतकडे रागाने पाहत खोलीच्या बाहेर निघून गेले. विक्रांत खरंच आपल्या वडिलांचं ऐकून वाणीला जाऊ देईल का? आणि जर ती गेलीच तर आल्यानंतर एक नवी सुरुवात होईल का? माया आपल्या अपमानाचा बदला कशा प्रकारे घेईल हे जाणून घेण्यासाठी कथेचे पुढील भाग पाहण्यास विसरू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.